धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या प्रकाशा येथे कार्तिक स्वामींचं अतिप्राचीन असं मंदिर आहे आणि दरवर्षी म्हणजे वर्षातून एकदाच हे मंदिर जे ते कार्तिक पौर्णिमेनिमित्तानं उघडत असतं। त्यातच महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील भाविक जे ते दर्शनासाठी कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी प्रकाशा नगरीमध्ये येत असतात। खरं तर तापी नदीवरचं हे पहिलं एकमेव असं मंदिर आहे आणि या मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी रीग जी ती लागत असते। आपल्या मनोकामना मागण्यासाठी खरं तर भाविक या ठिकाणी असतात। पूर्ण पाषाणात तयार झालेली अनादी काळापासून तिची ही मूर्ती आहे। मंदिर देखील अतिप्राचीन आहे। मंदिरचे पुजारी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत। काय मंदिराची काय नेमकी ख्याती आहे, वर्षातून एकदाच उघडतं? प्रकाशा येथील कार्तिक स्वामी मंदिर हे वर्षाने एकच वेळा उघडण्यात येत असतं आणि कार्तिक पौर्णिमेलाच महिलांना दर्शनाचा लाभ घ्यावा लागतं। कसं की महाराष्ट्र, गुजरात आणि एमपी या तिघी राज्यामधून महिला कार्तिक स्वामीची पौर्णिमा असते तेव्हा दर्शनाचा लाभ घेऊ शकतात आणि कार्तिक स्वामीचे वाहन मोरपीस असल्यामुळे कार्तिक स्वामीच्या दर्शनासाठी भाविक व महिला या ठिकाणी येत असतात आणि दोन मोरपीस घेऊन दोघी मोरपीस कार्तिक स्वामीच्या मंदिराच्या पायाचा स्पर्श करून एक मोरपीस तिथं ठेवावं लागतं आणि एक मोरपीस घरी घेऊन देवघरात ठेवावं लागतं आणि 10ची किंवा 20ची या 50ची या 100ची नोट कोरी नोट घेऊन तिथं पण स्पर्श करावं लागतं आणि कार्तिक स्वामीचे मंत्र घेऊन घर आपल्या देवघरात आधी तिजोरीत आणि आपल्या कमी बरकत असल्यामुळे ती नोट आपण आपल्या पाकिटात पण ठेवावं लागते। म्हणजे खरं तर नवस साठी पण नागरिक या ठिकाणी कोणी जे तरुण नवलग्न झालेलं असतं तर कोण कार्तिक स्वामीसाठी काय पण माझी मनोकामना पूर्ण व्हायला पाहिजे इथं दर्शनासाठी येत असतात, तर त्यांची मनोकामना पूर्ण होते। तर दुसऱ्या म्हणजे मागच्या वर्षी आले ते दर्शनासाठी आणि पुढच्या वर्षी त्यांची मनोकामना पूर्ण झाली तर तिथं काय पण घेऊन येतात, आपली मनोकामना पूर्ण झाली आहे। तर नक्कीच वर्षातून एकदाच उघडणाऱ्या कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविक येत असतात। कार्तिक स्वामींना प्रिय असलेल्या मोर वाहनावरचं त्यांचं ते मोरपूस आहे, हे पीस देखील या ठिकाणी त्यांना भेट म्हणून या ठिकाणी भाविक जे ते येत असतात। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, प्रकाशा, नंदुरबार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।